छान पद्धतीने व्हावी यासाठी तुम्ही याचा वापर खूप छान पद्धतीने करू शकता. ठीक आहे. चला तर मग आपण जाऊया एक नवीन ऍप मध्ये, जो आहे बेनाइम ऍप. ठीक आहे, बेनाइम ऍपला जाऊया आपण. बेनाइम ऍपला गेल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला अशा पद्धतीने स्क्रीन दिसेल. जर अजूनही स्क्रीन कोणाला दिसत नसेल तर लेफ्ट होऊन जॉईन करा, स्क्रीन दिसायला लागेल. ठीक आहे. बेनाइम ऍप मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल प्रोजेक्ट अँड मूवी. बघा, याची लिंक मी पाठवणार आहे, पण माझं हे सेशन झाल्यावर, नाहीतर मध्येच तुमचं लक्ष मग तिकडे जातं. ठीक आहे. व्हिडिओ मध्ये हाताचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला जायचंय प्लसला, आपल्याला प्रोजेक्ट तयार करायचा आहे प्लस. ठीक आहे. प्लसला गेल्याच्या नंतर इथे ऍड आलेली आहे, ही ऍड वरून क्लोज करा. या ठिकाणी नेम युअर मूवी, मूवीचं नाव काही पण टाका, इथे काही हरकत नाही, काही पण टाकलं तरी चालते. आणि इथे म्हणा क्रिएट मूवी, इथे म्हणा क्रिएट मूवी. ठीक आहे. क्रिएट मूवीला गेल्याच्या नंतर इथे स्लाइड सारखं या ठिकाणी बघा एक पेज आलेलं आहे. ओके, स्लाइड सारखं या ठिकाणी पेज आलेलं आहे. तर ते पेज आहे ना, थोडंसं छोटं करूनच त्याच्यामध्ये काम करायचं. बरं, या पेज पर्यंत कसं आलो ते परत बघा. बघा, याच्यामध्ये सेव्ह करावं लागत नाही, ते आपोआप सेव्ह होत राहतं. बघा, बेनाइम नावाचा ऍप आहे, त्याला ओपन करा. त्याला ओपन केल्याच्या नंतर इथे प्लसला जा. प्लसला गेल्याच्या नंतर ऍड येते, ती ऍड क्लोज करायची. इथे वर मूवीचं नाव काही पण टाका तुम्ही, चालते. आणि पर्टिक्युलर जर नाव टाकलं तर चांगलंच आहे. आणि इथे क्रिएट मूवी म्हणा. ठीक आहे. क्रिएट मूवी केली. क्रिएट मूवी केल्याच्या नंतर इथे बघा स्लाइडचं एक पेज आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खाली 5 गोष्टी दिलेल्या आहेत. बघा, संपूर्ण व्हिडिओ सुद्धा तुम्ही इथून तयार करू शकता. असं काही नाही की बा तुम्ही फक्त इथून सुरुवातीचं शीर्षक न्यायला पाहिजे, असं काही नाही. तुम्ही इथून संपूर्ण व्हिडिओ सुद्धा घेऊन जाऊ शकता. ओके. बघा, इथे खाली 5 गोष्टी आहेत: स्टिकर, टेक्स्ट, बीजी, हँड आणि म्युझिक. तर याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे बीजी, बॅकग्राऊंड वापरायचं आहे आपल्याला. हे व्हाईट कलर थोडं छान नाही वाटत, तरी ते बॅकग्राऊंड वापरूया. ओके, तर या बीजीला क्लिक करा. बघा, बीजीला क्लिक केल्याच्या नंतर एकतर तुम्ही कलर करू शकता किंवा इमेज देऊ शकता. बघा, सिलेक्ट कलरला जर गेले तर अशा पद्धतीने कलर दिसेल, जो तेवढा खास वाटत नाही. इथे बीजीला क्लिक करून इथे सिलेक्ट इमेज म्हणूया, सिलेक्ट इमेज. ठीक आहे. सिलेक्ट इमेज म्हटल्याच्या नंतर डाउनलोड मधली आपली एक छान इमेज आपण तिथे देऊया. ओके, ही इमेज आपण यूज करूया. याला तुम्ही कॉर्नरला ओढून थोडं मोठीही करू शकता अशा पद्धतीने, आणि खाली ओके म्हणा. बघा, ओके म्हणले, एकदम छान पद्धतीने तो बॅकग्राऊंड त्या ठिकाणी लागलेला आहे. ओके. आता या ठिकाणी आपल्याला टेक्स्ट द्यायची आहे. ठीक आहे. आता बॅकग्राऊंड झालं, आता टेक्स्ट. टेक्स्ट मध्ये जाऊन आता आपण कोणता व्हिडिओ बनवणार आहोत त्या व्हिडिओचा आपण इथे हे करायचं आहे, शीर्षक लिहायचं आहे. जसं आपण आता रेग्युलर म्हणूया फळांची माहिती. ठीक आहे. आणि इन्सर्ट. बघा, इथे फळांची माहिती इन्सर्ट झालेली आहे. आता याला फॉन्ट इथे ए दिलेला आहे बघा खाली. याला क्लिक करून इथून तुम्हाला जो फॉन्ट पाहिजे तो फॉन्ट तुम्ही घ्या. तुम्हाला जो फॉन्ट हवा की नाही तो घ्या. तर याच्यामध्ये हिंदीचे फॉन्ट आहेत, हिंदी भाषा, हिंदी भाषा, हिंदी भाषा. यस, तुम्ही मोबाईल रिस्टार्ट करा आणि परत जॉईन करा. तुमचं तुम्ही 2-3 वेळा लेफ्ट झाले ते मी पाहिलं. तुम्ही मोबाईल रिस्टार्ट करून जॉईन करा, नेटवर्क इश्यू आहे तुमचा. ओके, याच्यामध्ये हिंदी भाषा आहे, ती क्लिक करा. त्याच्यानंतर कलर, इथे ब्लॅक कलर आहे, याच्यातला आपण वेगळा कलर घेऊया. बघा, हा डार्क कलर घेतल्याच्या नंतर इथे वेगवेगळे रंग आहेत. तुम्हाला जो रंग हवा तो तुम्ही घेऊ शकता आणि सिलेक्ट. ठीक आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर याची साईज आहे 100 ची. ओके, 100 ची साईज आहे. इथे 100 ला क्लिक करून आपण याला करूया 200. ओके, 200 ची साईज आली. त्याच्यानंतर इथे अलाइनमेंटचा काही विषय नसतो इथे. त्याच्यानंतर डिले पण द्यायचा नाही, पहिलं अक्षर आहे तर. इथे ड्युरेशन म्हणजे किती वेळ
हा शब्द चालावा, तर इथे 2 सेकंद आहे. इथे जे ड्युरेशन दिसतंय ना ते सेकंदात आहे. बरं 2 सेकंद म्हणजे खूप फास्ट झालं. त्याला क्लिक करा. इथे 4 म्हणूया आपण आणि ओके. 4 सेकंद म्हणजे थोडा हात स्लो चालेल, नाहीतर हात असा पटापट पटापट पट चालेल. त्याच्यानंतर इथे पॉज तुम्हाला 1 सेकंदाचा द्यायचा आहे. त्याला क्लिक करा. 1 सेकंदाचा पॉज आणि ओके. झाला. त्याच्यानंतर इथे बरोबर करायचं. ओके. तर मध्ये मध्ये आहे ना, तुम्ही इथे वर प्लेचं बटन आहे, तुम्ही प्ले करून बघू शकता इथे वर. हे बघा अशा पद्धतीने फळांची माहिती बरोबर स्पीड आहे. 2 सेकंद असती तर जास्त स्पीड वाटली असती. ठीक आहे. हे झालं फळांची माहिती. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एकत्रित फळांची चित्र जर असतील तर ते टाकूया इथे. बघा एकत्रित फोटो टाकण्यासाठी तुम्हाला जायचं आहे इथे स्टिकर मध्ये. स्टिकर मधून तुम्ही इमेज घेऊ शकता. स्टिकरला जा. स्टिकरला जाऊन इथे ऍड इमेज, इथे ऍड इमेजेसला जायचं. आता तुमच्याकडे एखादी फळांचं चित्र आहे का, ग्रुपमध्ये असलेलं एखादी फळांचं चित्र असेल तर घ्या, नाहीतर तुम्हाला डाउनलोड करून त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यावं लागेल. येस, हे आहे बघा. याला क्लिक केलं. बॅकग्राऊंड नसलेले फोटो घ्यायचे. ठीक आहे. हे फळांचं चित्र आलं. इथं टायमिंग आहे, ड्युरेशन त्याला आहे 3 सेकंदाचं. त्याला आपण 4 सेकंदाचं करू. त्याच्यानंतर इथे पॉज आहे. इथे पॉज देऊया 1 सेकंदाचा आणि ओके. ठीक आहे. याची साईज जर कमी जास्त करायची असेल तर इथे ही खाली पट्टी आहे ना, या पट्टीला अशा पद्धतीने लहान मोठं तुम्ही करू शकता. ओके. मोठं करतो अजून. येस, मोठं. बरोबर. ओके. फळांची माहिती वाटल्यास याला इकडे या बाजूला करा आणि बरोबर. याला प्ले करायचं मध्ये मध्ये, तुम्ही इथे खाली सुद्धा प्ले करू शकता. बघा इथे खाली बघा फळांची माहिती. ठीक आहे. झालं. आता पुढची स्लाइड घेऊया आपण. आता आपला परिचय द्यावा लागेल आपल्याला. इथे प्लस मध्ये जायचं बघा. प्लसला जाऊन दुसरी स्लाइड आली. परत दुसरी स्लाइड येत असताना तो बॅकग्राऊंड घेऊन आली ती. जो पहिले बॅकग्राऊंड दिला होता की नाही, तोच बॅकग्राऊंड तिथे घेऊन आली. तुम्हाला वाटलं की मला हा बॅकग्राऊंड चेंज करायचा आहे सर, तर तो बीजी मधून नाही चेंज करायचा. ठीक आहे. आपण बीजी मधून बॅकग्राऊंड घेतला, पण तो चेंज करताना बीजी मधून नाही करायचा. त्याला इथे जायचं. या स्लाइड मध्ये 3 टिंब आहेत बघा. 3 टिंबाला क्लिक करून इथे सिलेक्ट बॅकग्राऊंड इमेज. सिलेक्ट बॅकग्राऊंड इमेजला गेल्याच्या नंतर इथून तुम्ही एक बॅकग्राऊंड इमेज घ्या. ही अशी घेतली मी. हा भाग एवढा घेतो मी आणि ओके. झालं. म्हणजे याचा बॅकग्राऊंड वेगळा, याचा बॅकग्राऊंड वेगळा. जर तुम्ही या बीजी मधून घेतलं तर सगळ्यांचेच बॅकग्राऊंड चेंज होतात. ओके. आता याच्यामध्ये आपली माहिती आपल्याला परिचय द्यायचा आहे, तर इथे टेक्स्ट मध्ये जा. ठीक आहे. टेक्स्ट मध्ये जाऊन एक एक ओळ तुम्हाला लिहावी लागेल. ठीक आहे. एक एक ओळीमध्ये लिहायचं. याच्यामध्ये मल्टिपल ओळ नका लिहू. ठीक आहे. श्री प्रदीप असं टाका. इन्सर्ट. बघा इन्सर्ट केल्याच्या नंतर त्याची साईज 200 ची खूप मोठी वाटते. इथे 200 ला क्लिक करा. पहिल्याला जे सेटिंग दिली आहे की नाही, तीच सेटिंग याला येते. आपण 100 ची साईज करूया. लहान वाटते. इथे 150 ची करूया. ठीक आहे. 150 ची साईज इथे ओके वाटते. 150 ची पण खूप मोठी होते, पण ठीक आहे. बाकी इथे ड्युरेशन 2 सेकंदाचा आहे. त्या ड्युरेशनला 4 सेकंदाचा करा. पॉज 1 सेकंदाचा. नाव जर मोठं असेल तर 5 सेकंदाचं ड्युरेशन घेतलं तरी चालते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बरोबर करा. आता माझं नाव झालं. माझं पद वगैरे द्यायचं असेल तर इथे परत टेक्स्ट मध्ये जा. इथे शिक्षक, इन्सर्ट. ठीक आहे. आता याची कलर चेंज करूया इथे आणि सिलेक्ट. ठीक आहे. याचं कलर चेंज केलं. याला बरोबर मधोमध ठेवूया. याची साईज कमी करूया. 130 ची करूया. ओके. त्याच्यानंतर ड्युरेशन 2 सेकंदाचं ओके आहे, कारण इथे एकच शब्द आहे ना. झालं. आता परत टेक्स्ट, तुमच्या शाळेचं नाव वगैरे टाकायचं असेल तर परत टेक्स्ट मध्ये जायचं.
इथे तुम्ही शाळेचं नाव टाकू शकता शॉर्टकट मध्ये जी प प्राथ शाळा खुर्साबाद. ठीक आहे. इन्सर्ट. ओके, याचा पण कलर बदला. बाकीची सेटिंग तुमची आहे तशी लागू होऊन येते. थांबा सर, पुढे येतंय, पुढे थोडस दम धरा, सांगतोय. ठीक आहे, अशा पद्धतीने घेतलं. इथे ड्युरेशन तेवढाच राहू द्या, जास्त जास्त प्रत्येक ठिकाणी 4-4 सेकंद नका देत बसू, नाहीतर खूप हे होईल. ठीक आहे, गाणं विणं सगळं देता येते याच्यात. त्याच्यानंतर परत टेक्स्ट घेऊया, तालुका वगैरे घेऊया आपण. इथे तालुका इन्सर्ट. ठीक आहे, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर या ठिकाणी ठेवलं. थोडस आपण खाली खाली ठेवूया. झालं बरोबर. याला आहे ना, तुम्ही मध्ये प्ले करून बघा, इथे या स्लाइड मध्येच प्ले करा. ठीक आहे, हा तुमचा परिचय झाला. हा झाला तुमचा परिचय. जर पूर्ण स्लाइड प्ले करून बघायची असेल तर इथे वर प्लेचं बटन आहे, त्याला क्लिक केलं की पूर्ण स्लाइड तुम्हाला प्ले होताना दिसते. ठीक आहे, आता या दुसऱ्या स्लाइड मध्ये आहे ना, ओके, दुसऱ्या स्लाइड मध्ये तुम्हाला जर वाटलं असतं तर तुम्ही स्टिकर मध्ये जाऊन इथून आहे ना वेगवेगळे स्टिकर वापरू शकले असते. आता समजा मला वाटलं की इथं मस्त फुलं वापरायची, तर इथे ड्रॉइंग मध्ये जायचं आहे. स्टिकर मध्ये गेल्याच्या नंतर हे वरचे ऑप्शन सरकवायचे, इथे ड्रॉइंग मध्ये जायचं आहे. ठीक आहे, ड्रॉइंग मध्ये गेल्याच्या नंतर इथे फुलं आहेत, मला ही फुलं घ्यायची आहे. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला ही फुलं भेटणार नाही बघा. हा खूप मस्त ऍप आहे. याला जर तुम्हाला वाटलं की याचा बेनाईमचा लोगो येतोय कोपऱ्यात मोठा, तुम्हाला वाटलं की मला हा लोगो नकोय, तर 99 रुपये फक्त लागतात. आणि मी कधी पण तुम्हाला सांगतो बघा, कोणत्याही ऍपला पैसे भरायचे नाही, पण या ऍपला तुम्ही भरा. ठीक आहे, तुम्ही भरू शकता, याला प्रीमियम घेऊ शकता. 99 रुपये आहे फक्त. बघा इथे फुल घेतलं, या बाजूला ठेवलं या फुलाला, किंवा या बाजूला ठेवूया पहिलं फुल. ओके, त्याचा कलर इथे ब्लॅक आहे, तो कलर आपण पिंक पेटल करू. ठीक आहे, आणि त्याची साईज इथून कमी जास्त तुम्ही मोठी करू शकता. बरोबर. ओके, यालाच आपण आता कॉपी करू. इथे बघा कॉपीचं बटन आहे, तिथे खाली बघा जिथे बाण आहे ना, तिथे कॉपीला क्लिक केले की एक एक्स्ट्रा फुल तिथे येते. बरं, फुल घेण्याचं बघा किती छान वाटतात ते फुलं. इथे तुमचं नाव होऊन जाईल पूर्ण. याचा स्पीड आपण काइन मास्टर मध्ये वाढवू शकतो. याला आपण काइन मास्टर मध्ये घेऊन जाणार आहे. काइन मास्टर मध्ये आपण याचं स्पीड वाढवू शकतो. हे बघा, हे फुलं या ठिकाणी छान वाटतात. ओके, तर फुलं किंवा इथे फळा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, पुढच्या स्लाइड मध्ये जाऊया. प्लस नवीन स्लाइड घेतली. आता स्टिकर मध्ये जाऊन तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे फळा पण घेऊ शकता. ड्रॉइंग टूल्स मधला फळा खूप छान आहे. ड्रॉइंग्स मध्ये जाऊन इथे फळा घेतला. ठीक आहे, या फळ्याला मोठा करूया. केला मोठा. त्याच्यानंतर त्याचा कलर इथे व्हाईट कलर घेऊया आपण. इथे कस्टम मध्ये जायचं. कस्टमला गेल्याच्या नंतर इथे व्हाईट कलर सिलेक्ट. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही लिखाण वगैरे करायचं असेल तर छान पद्धतीने लिखाणही करू शकतो. जसं इथे टेक्स्ट मध्ये जाऊन आपण म्हणूया सुस्वागतम आणि इन्सर्ट. ठीक आहे, आता ही 110 ची साईज आहे, साईज मोठी करूया 130 ची. अजून मोठी होऊ शकते 140. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे कलर. ओके, व्हाईट कलर मध्ये थोडस घ्या. यालाच प्ले करा फक्त. हे अशा पद्धतीने बघा.
ठीक आहे. इथं फळ्याचा कलर जो व्हाईट आहे तो व्हाईट नाही घ्यायला पाहिजे, त्याच्यामुळे ते दिसत नाही व्यवस्थित. ठीक आहे. या फळ्याचा कलर आपण चेंज करूया. ओके, ग्रीन ठेवूया. आता प्ले करा त्याला. हे अशा पद्धतीने फळा छान पद्धतीने डेकोरेट होतो. किंवा तुम्ही या ठिकाणी तुमचं सुस्वागतमचं जर तुमच्याकडे असेल स्टिकर, इमेज बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेली, तर ती घेतली तरी चालते. बघा, स्टिकर मध्ये जाऊन ऍड इमेज, ऍड इमेजला जाऊन इथून सुस्वागतम जर तुम्ही घेतलं, अशा पद्धतीने सुस्वागतम घ्या. त्याची साईज वाढवा, बरोबर करा. ठीक आहे. आणि याच्या सोबतच जोडीला एक धन्यवादची स्लाइड घेऊन ठेवूया. स्टिकर मध्ये जा, ऍड इमेज मध्ये जा. इथे धन्यवाद पण होतो ना आताच. धन्यवाद घ्या, याची पण साईज वाढवा. हे आपल्या व्हिडिओ मध्ये कट करू आपण, त्याला कट करून वापरू आपण त्याला. ठीक आहे. असं घेतलं, बरोबर करायचं. आता तुम्ही स्टार्टिंग पासून त्याला प्ले करूया, पण पहिले आपण म्युझिक घेऊया त्याच्यात. ठीक आहे. म्युझिक मध्ये जाऊन इथे म्युझिक आहे बघा. म्युझिक तुम्हाला जर हात, बघा इथे हातामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला कशा पद्धतीचा हात हवा तो हात घेऊ शकता, किंवा मोरपंख घेऊ शकता. ठीक आहे. जेव्हा मी हे प्ले करेन तेव्हा तुम्हाला दाखवतो. बघा, हे मोरपंख बघा असा दिसतो. परत हातात गेलो, समजा इथे पेन्सिल घेतली फक्त, परत हातात गेलो किंवा वेगळा हात घेतला. चालू मध्ये तुम्हाला वेगवेगळे हात इथे दिसतात. हे बघा, हँड मध्ये जाऊन इथे अजून वेगळा हात, हे बघा असा. हँड मध्ये जाऊन हे अशा पद्धतीने पंख. ठीक आहे. हँड मध्ये जाऊन अशा पद्धतीने हात. तर तुम्हाला जो हात पाहिजे ना तो तुम्ही घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला म्युझिक टाकायचं आहे. म्युझिक टाकण्यासाठी या ठिकाणी लास्ट ऑप्शन आहे बघा, म्युझिक. या म्युझिकला जा. म्युझिकला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं व्हॉइस पण देऊ शकता तुम्ही. तुम्हाला वाटलं की इथे मला स्टार्टिंग पासून माझा व्हॉइस द्यायचा आहे तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. इथे जाऊन म्युझिक, व्हॉइस ओव्हरला क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही जे जे बोलता ते या ठिकाणी सेव्ह होतो. मध्ये पण थांबवू शकता, नंतर परत प्ले करू शकता. त्यानुसार बरोबर ते प्ले होत राहते. नंतर लास्टला इथे बरोबरचं बटन दाबायचं. इथे हा व्हॉइस सेव्ह झाला बघा. ठीक आहे. आता गुगल मीट मध्ये ते होत नाही, त्याला डिलीट करूया. आपण गाणंच घेऊया. इथे म्युझिक ट्रॅक मध्ये जा. म्युझिक ट्रॅक मध्ये जाऊन इथे वर बघा 3 रेषा आहे. या 3 रेषेला जाऊन इथे ऑडिओ, ऑडिओला जायचं. ऑडिओ मध्ये एकच फोल्डर दिसतोय, अननोन. त्याच्यामध्ये हा डाउनलोडचा फोल्डर घ्यायचा. ठीक आहे. याच्यामध्ये बघा बरेचसे म्युझिक आहेत. तुम्हाला जो म्युझिक हवा तो घ्या आणि बरोबर करा. ठीक आहे. आता प्ले करूया याला. ठीक आहे. हे झालं तुमचं प्रोजेक्ट तयार. ठीक आहे. मूवी तयार नाही झाली, हा प्रोजेक्ट तयार झाला. ओके. या ठिकाणी सेव्हचं बटन आहे, तुम्ही दाबलं नाही दाबलं तरी चालते. ठीक आहे. ते प्रोजेक्ट ऑलरेडी पटकन सेव्ह होऊन जातं. आता याचा मूवी क्रिएट करायचा आहे आपल्याला. तर मूवी क्रिएट करण्यासाठी इथे वर बघा हा व्हिडिओ कॅमेरा दिसतोय बघा वर. या व्हिडिओ कॅमेऱ्याला क्लिक करा. ठीक आहे. त्याला क्लिक केल्याच्या नंतर इथे आपण मूवीचं नाव टाकूया, फळांची माहिती. टाकलं आणि इथे मेक मूवी, 46 सेकंदाची मूवी आहे आपली. तर ते मूवी तयार व्हायला सुद्धा 46 सेकंद लागतात. इथे मेक मूवी बघा, मूवी इथे या ठिकाणी तयार होणे सुरू झालेलं आहे. एस्टिमेट टाइम बघा इथे 46 सेकंद आहे. इथे खाली प्ले होत राहते ती. इथे रेंडरिंग मूवी, याचा अर्थ ती मूवी तयार होत आहे.
तर आपल्याला वेट करायचं. इथे खाली बघा ती प्ले होत आहे की नाही, त्याच्यामध्ये आपण वेट करायचं. तर खूप छान ऍप आहे हा. फक्त त्याचा प्रीमियम जर तुम्हाला भरायला सांगितलं तर भरून टाका, एकदाच भरायचा आहे. नंतर मग काय तो तुम्हाला काही मागत नाही. त्यांचा लोगो सुद्धा याच्यामध्ये येत नाही आणि दिसायला सुद्धा ती मूवी आहे ना खूप सुंदर दिसते. फुल स्क्रीनला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा ती YouTube साईज मध्ये आपण बनवलेली आहे 1080p. ओके, आता ही मूवी आपली तयार होत आहे बघा. मिक्सिंग ऑडिओ प्लीज वेट. आता ऑडिओ मिक्स करत आहे. सेव्हिंग व्हिडिओ बघा, सेव्ह झाला व्हिडिओ. ठीक आहे, व्हिडिओ सेव्ह झाला. या ठिकाणी तुम्ही प्ले करू शकता किंवा शेअर पण करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी समजा प्ले केला, ते मॅक्स प्लेअर मधून तुम्हाला दिसते बघा.